तर आता मासा फ्राय करायला ठेवलाय. अजून भाजी सगळी करायची आहे माशाची. थोडंसं फ्राय करायला लागले आता, कारण सकाळी पावभाजी फक्त खाल्लेली. ही आलं लसूण पेस्ट कांदा भाजायला ठेवलाय पातेल्यामध्ये. त्या कांद्यात टाकायच्या आणि ह्याची मी रस्सा भाजी करणार आहे. हे जे मसाला लावून ठेवलं होतं, म्हणजे मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं, तो मासा आहे. तर कांदा भाजल्यावर आलं लसूण पेस्ट टाकली. आता कांद्यामध्ये हळद आणि चटणी टाकलेली आहे. चटणी चांगली भाजून द्यायच्या कांद्याला. नमस्कार, मी तेजू तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज रविवार आणि दुपारची वेळ आहे. दुपारपासून मी ब्लॉगला चालू केलेला आहे. तर सकाळी नाश्ता केला, पोहे आणि चपातीचं सँडविच केलं होतं. चपात्या शिल्लक राहिल्या होत्या 2 कालच्या, त्याचं सँडविच केलं आणि आम्ही गेलो डीमार्टला. आणि डीमार्टवरून येताना आम्ही मासे घेऊन आलो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सुरमई फ्रायची रेसिपी दाखवणार आहे. आणि त्याचबरोबर खोपी पापलेट म्हणून एक आणला आहे, खापी पापलेट. तर त्याची पण रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आजच्या व्हिडिओमध्ये. तर मी सगळी तयारी केलेली आहे. माशाला मसाला लावायची, मासा धुवून ठेवलेला आहे सगळा. तर काय काय मसाला घेतला हे तुम्हाला दाखवते. तर हा सुरमई मासा आहे आणि याच्या खाली खापी पापलेट आहे. खापी पापलेट नवीन मासा आहे आणि मी घेतला आहे. टेस्ट कसा आहे ह्यासाठी घेतला आहे, म्हणजे मला बघायच्या टेस्ट कशी आहे माशाची ह्या, आणि काटे आहेत का बघायच्यात मला. तर तुम्हाला सांगणार आहे खापी पापलेट कसा आहे, चांगला आहे का नाही चांगला ते याच्या व्हिडिओमध्ये. तर इथं मसाल्याची तयारी करून घेतली आहे. तर आलं लसूण पेस्ट, मीठ घेतलेलं आहे, हे काळं मीठ आहे. नंतर तांदळाचं पीठ थोडं घेतलेलं आहे, चटणी घेतलेली आहे, तांबडं तिखट आणि हळद घेतलेलं आहे. तर आता हे सगळं मिक्स करायचं पाणी टाकून. आणि हा जो मासा आहे तो ह्यामध्ये मी मॅरिनेट करत ठेवते. आणि सगळं मॅरिनेट करून झाल्यानंतर लिंबू पण पिळायचं आहे बरं का आपल्याला ह्याच्यावर. लिंबू घेतला आहे, तर आता लिंबू याच्यामध्ये पिळूया आपण. तर आलं लसूण पेस्ट ज्या भांड्यात केली ती मी, त्या भांड्यातच पाणी टाकलं आहे आणि तेच पाणी आपण त्यासाठी वापरूया. तर मी थोडीशी करी पण करणार आहे सुरमईची. सुरमई करीसाठी इकडं पीस काढलेत बाजूला, मुंडक्याचे पीस आहेत आणि शेपटाचा आणि मधला एक पीस ठेवलेला आहे गोजूला खायसाठी. आणि इकडं खापी पापलेट आणि सुरमईला फ्राय मसाला लावून ठेवलेला आहे. तर आता हे मॅरिनेट करत ठेवूया आपण एका बाजूला. आता फ्राय तर संध्याकाळीच मी करणार आहे. तर डीमार्टमधून सामान आणलेलं आहे. तर हे इडली प्रीमिक्स आणलेलं आहे, हे इडल्या करणार आहे, हे पण तुम्हाला दाखवेल मी व्हिडिओमध्ये. तर सामान सगळं कसं गोलून काढून ठेवलं आहे बघा वरती. तिथं एक पिशवी आहे, ती अजून मोकळी करायच्या सामानाची. चांगलं यांचं चित्रकलेचं बुक आणलं आहे, रंगवायला आलेत चित्र. पेन्सिल कधीच आणलेत आपण त्या. तर आता हे सगळं मी ठेवते. आज काय स्वयंपाक नाही, मी नाश्ता बाहेर करून आलो आहे, त्यामुळं स्वयंपाक नाही आज करणार. आता काय, आता स्वच्छता करायला काढायचं. सगळं वर जाळी झाल्या, ती सगळी जाळी काढायची आज. ताट झाकून ठेवते, झाकून ठेवते. आमच्या ओलूला बॉल आणलाय डीमार्टमधनं. कसला भारी बॉल आहे, डायमंड आहे, डायमंड बॉल आहे नाही. दाखव बॉल, असा वर करून दाखव हात. गो डायमंड बॉल, कसला दिसतोय डायमंड, लयच भारी आहे बॉल. वर ठेव, वर ठेवायचं आहे, डायमंड आहे ना त्यामुळे वर ठेवायचं आहे. गल्या तर आता मसाला मग अशी लावून ठेवला माशाला आणि स्वच्छता करायला काढलेला आहे. तर इथल्या सगळ्या भरण्या मी काढलेत, सगळं सामान काढलेलं आहे आणि त्या भरण्या बाहेर नेऊन ठेवल्यात तिथं घासायसाठी. आणि इकडं यांना लावले कामाला टाईल फरशी घासायला, कारण माझा वर हात पोचत नाही, त्यामुळे त्यांना म्हटलं घासून द्या. यांचा हात पोचतोय बरोबर वरती आणि वरपर्यंत घाण होते. मेन कटलेला नाही, फक्त धुरळा बसलेला आहे वरती. पण माझा हात ते ॲपल ऐक ना तिथंपर्यंत जातोय हात माझा, त्याच्यावर जात नाही हात. त्यामुळे म्हणलं तुम्ही स्वच्छ करून द्या मला. हां, फॅन्स जातोय बघा कसा, काना कोपऱ्यात जातोय कसा हात.
तुमचा फोटो काढलाय एक. किचन कट्टा मोकळा गेलेला आहे. सगळं सामान इथं ठेवलंय, खाली इथं ठेवलंय, थोडं इथं ठेवलंय आणि बघा भरण्या मोकळ्या गेल्या. आता हे सगळं मला मोकळं करायचं आहे अजून. पण काय झालंय, सामान ठेवायला माझ्याकडे भांडी नाही ती जास्त, त्यामुळं ती मोकळं करू का नको झालंय मला. आता थोडं थोडं घासणार आहे. आज थोडं म्हणजे थोडं घासायचं. आता स्वच्छ करून फक्त ठेवायचं आणि फक्त नंतर घासायचं. तर इकडं फास्ट गेममध्ये काम चाललेलं आहे एकदम जोमात. लय मूड आलाय काम करायचं आज. भरण्या घासून झाल्या, इथलं पण स्वच्छ केलं, बाहेर बसूनच भरण्या घासल्या आणि वरचं पण सगळं मोठं इथं झालेले आहे. तर इथं आता मासा फ्राय करायला ठेवलाय. अजून भाजी सगळी करायची आहे माशाची. फक्त थोडंसं फ्राय करायला दिवस लागले आता, कारण सकाळी पावभाजी फक्त खाल्लेली बाहेर, त्यामुळं आता स्वयंपाकाला मी घेतलेला आहे आणि या आलं लसूण पेस्ट केलेलं आहे. ही आलं लसूण पेस्ट कांदा भाजायला ठेवला आहे पातेल्यामध्ये, त्या कांद्यात टाकायच्या आणि ह्याची मी रस्सा भाजी करणार आहे. हे जे मसाला लावून ठेवलं होतं, म्हणजे मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं, तो मासा आहे. तर कांदा भाजल्यावर आलं लसूण पेस्ट टाकली. आता त्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया. कुठलाच मसाला न घालता मी आज फिश करी बनवणार आहे. आता कांद्यामध्ये हळद आणि चटणी टाकलेली आहे. चटणी चांगली भाजून द्यायच्या कांद्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला लागेल तेवढं पाणी त्यामध्ये टाकायचं आहे. तर मी थोडंसं करणार आहे रस्सा, तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता पाणी उकळून द्यायचं आणि नंतर मग हा जो मासा आहे तो शिजवायचा आहे पाण्यात. रस्सा उकळला आहे आणि त्याच्यामध्ये आपण मासा टाकला. आता चांगलं शिजवून घ्यायचं आणि आपली फिश करी तयार आहे. थोडा रस्सा पातळ दिसतोय, पातळ रस्सा चांगला लागतो. मी ग्रेव्हीचा नाही रस्सा केला. तर या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा मासा करून बघा. आता मुलांना जेवायला दिलेलं आहे आणि आता वाजलेत 7:30. तर मी फिश फ्राय राहिलेला करून घेते. याच्यात ठेवलेला फिश फ्राय थोडंच राहिलेत. आता फिश हे 5 फिश राहिलेत आणि हा एक मासा राहिला आहे मोठा, तवा तापत ठेवलेला आहे. मासे मी तेलात टाकले आणि मासे भाजलेत बघा. एकदम कडक कुरकुरीत भाजलेले आहेत मासे. तांदळाचं पीठ लावले त्यामुळे जरा कुरकुरीत वाटते. कॉर्नफ्लॉवर पण घालू शकताय याच्यामध्ये.